नमस्कार. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. मंडळी, श्री गदी माडगूळकरांच्या गीत रामायणातल्या ह्या ओळी आणि त्यामध्ये श्री सुधीर फडकेंनी ओतलेले प्राण, ह्यामुळे पूर्ण गीत रामायणच अजरामर झालेलं आहे. आणि असं वाटतं की आपण ते गीत रामायण ऐकताना लाईव्ह रामायण बघतोय असं आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. इतकं त्यांनी त्यात जिवंतपणा आणलेला आहे. मंडळी, ह्या ओळी आठवायचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगते की आमचे सख्खे शेजारी सोलापूरचे श्री रमण वागदरे हे असेच ऐन तारुण्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सोडून गेले. त्यामुळे मग ह्या ओळी मला चटकन आठवल्या. त्यांच्यावर कधीच बोलायचं होतं, पण कसं असतं, योग्य वेळ पाहून बोलावं लागतं. नाही तर मग काळाच्या ज्या जखमा भरत आलेल्या असतात त्या परत परत उठायची म्हणजे वेळ येते परत. मग ते वाईट वाटतं आपल्या सगळ्यांना, म्हणून मी थांबली होती आतापर्यंत. मंडळी, काय झालं की अगदी ऐन तारुण्यामध्ये त्यांना हे जग सोडून जावं लागलं. सगळ्यांनाच वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. कारण ऐन कर्तृत्व दाखवायचं आणि उमेदीचे काळामध्येच त्यांना जावं लागलं. आणि त्यांचा छंद असा होता की सगळीकडे झाडं लावायचे, निसर्गाशी जवळीक साधायची. आणि मग अशामुळे त्यांचे ओळखी आणि संबंध खूप वाढायचे. आणि परोपकार करायला ते सतत तयार असायचे, हसतमुख चेहरा, अगदी तत्परतेने प्रत्येकाला मदत करायचे. असा माणूस ऐन उमेदीच्या काळात इथून निघून जातो म्हटलं तर खरोखर वाईट वाटतं. असो, म्हणूनच म्हटले की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. गदी माडगूळकरांनी आपल्याला समजूत घातली आणि आपण ती समजूत घालून आपल्या मनाचं थोडंसं दुःखाला विसर पाडतो. पण मग त्यामुळे काय झालंय, आणि त्यामुळे मग त्यांच्या राणीला पुढे यावं लागलं. मग तेव्हा मला हीच गाणं आठवलं की भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडाला अधुरी एक कहाणी. मंडळी, वागदरे साहेब चालल्या गेल्यानंतर ऐन तारुण्याच्या काळामध्ये आमच्या राणीला मग पुढे यावं लागलं. कारण त्यांचे नुसते स्वप्नच नव्हते, तर राणीला त्यांची लहान चिमण्यांना आपल्या पंखामध्ये बळ द्यायचं होतं. त्यांना किती दिवस ती पाखरांना आपल्या पंखामध्ये लपवून ठेवली असतं, कारण मुलं पण मोठे होतात आणि ऐन त्यांचं शिक्षणाचं वय होतं. आणि मग हे सगळं त्यांना हे शिवधनुष्य पेललं त्यांनी, आमच्या राणीनी. आणि मग मुलांना सगळीकडून हिंमत देऊन, प्रेम देऊन त्यांना आपल्या उपजीविकेचे साधनं प्राप्त करून दिले आणि त्यांना आपापल्या मार्गाने जायला मदत केली. मग त्यांच्या पंखात बळ आल्यावरती ते आपले आपले उडायला लागले. आता त्यांची अशी वेळ आहे की मोठी मुलगी आपल्या संसारात रमली आणि छोट्या मुलाचं लग्न आत्ताच झालं आणि त्यांना सून पण इतकी साजेशी मिळाली की त्यांच्या घरामध्ये ती खूप ॲडजस्ट झाली आणि अगदी प्रेमाने सगळे राहतात. आम्ही स्वतः बघितलं आहे. आणि मग काय होतं बघा, पतीचेच गुण म्हणा किंवा पतीचे जे स्वभाव होता तो आमच्या राणीमध्ये पण आलाच होता, उतरलाच होता. त्या पण अगदी तत्परतेने सगळ्यांना मदत करायच्या. एक तर प्रसन्न व्यक्तिमत्व होतं आणि इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी होती एकदम. आणि त्यांच्याकडे बघितलं की असं वाटायचंच की ही व्यक्ती आपल्याला मदत करेल, कारण त्या सगळ्यांचं हसून स्वागत करायच्या. काय म्हणता, कधी आल्या, कुठे आहेत, नवीन आल्या का तुम्ही राहायला, असं स्वतःहून ओळख काढून कुणाला पण त्या मदत करायला तयार असायच्या. आणि कमी तिथे आम्ही या तत्वावरती त्या नेहमी तयार असायच्या कुणालाही मदत करायला. आर्थिक असो, सामाजिक असो, भावनिक असो. त्यांना जर कळलं की कुणाला तरी आपली गरज आहे आणि त्या बाईला जरा अडचण आहे म्हटलं की ह्या गाडी घेऊन निघणार आपली आणि तिथे जाऊन विचारणार की ताई काय म्हणता तुम्ही, पैसे पाहिजे का काही. पैशाचा तर त्या अजिबात विचार करायच्या नाही. पैशाची त्यांनी भरपूर मदत केली आहे सगळ्यांना. कोणाला शिक्षणाची मदत पाहिजे का, शैक्षणिक, भावनिक, आर्थिक, मी तुम्हाला मघाशीच म्हटलं. असं करत करत त्यांनी आपलं आयुष्याचं शिवधनुष्य पेललं आणि आपल्या पिल्लांना आपल्या पंखा खालून बाहेर काढून आकाशात उडण्याचं सामर्थ्य दिलं. आणि मग त्यामुळे झालं काय की त्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळं समाधान आहे की आपण आपल्या सहचार्यांचा जो विचार होता किंवा कर्तव्य होतं ते आपण पूर्ण केलं आणि
त्यांना आपल्या मुलांना योग्य त्या मार्गाला लावलं, हे एक समाधान वेगळंच असतं बघा चेहऱ्यावरती. आणि ते आमच्या राणीला मिळालं. आणि मग ह्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांचा लहान मुलगा पण असाच की कुणालाही तो मदत करायला प्रत्येक वेळेस तयार असतो. त्या बहिणी आणि ते सर आणि मुलगा हे तिघही कुटुंबातली फॅमिली अशी होती की आपल्या घरातल्या परिवाराला तर सगळेच मदत करतात. प्रत्येक वेळेस त्या प्रत्येक कुटुंबाच्या आपल्या प्रत्येक अडचणीला धावून जायचे. कुठेही असो, पुणे असो, त्यांचं गाव असो, आईचं गाव असो, आईला मदत करायच्या, भावाला मदत, सगळ्यांना त्या मदत करायच्याच. पण शेजारच्यांना मदत करणं हा त्यांचा एक मोठा गुण होता. त्यामुळे त्यांना आम्ही आज 15-20 वर्ष झाले तरी विसरू शकत नाही. आणि मग ऋणानुबंध का काय म्हणा, त्या परत आमच्या पुण्यालाच राहायला आले. आमची मुलगी आणि त्यांची मुलगी परत, त्यांची मैत्री तशीच चालू आहे कायम. लोकांना आश्चर्य वाटतं की अजून त्यांची मैत्री आहे का? म्हटलं हो, अजून आहे मैत्री. आणि आम्ही पण लग्न वगैरे अटेंड केलं तर आम्हाला खूप छान वाटलं. सगळ्या जुन्या आठवणी परत जाग्या झाल्या. आणि मग आम्ही, म्हणजे प्रत्येक वेळेस नातेवाईकच पाहिजे असं नसतं हो. प्रेमाचे लोक सुद्धा आपले नातेवाईक असतात आणि ते नातेवाईकांपेक्षाही वरचढ असतात. अशी ही आमची राणी. आणि त्यांचा मुलगा तुम्हाला म्हटलंच मी की तो इतका सगळीकडे परोपकारी झालेला आहे आणि फटाफट तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, कारण आजच्या काळातला आहे तो. इतका जिनियस झालेला आहे. अरे तुम्ही कशाला टेन्शन घेता, मी आहे ना, मला सांगा तुम्ही काय प्रॉब्लेम आहे. हां, इतकं का? हां, मी पैशाच्या हिशोबांना तो घाबरत नाही, मोठे मोठे हिशोब करतो आणि सगळ्यांना आधार देतो. मंडळी, आजकालच्या काळामध्ये भावनिक आधार देणं हा सुद्धा मोठा एक गुण आहे बघा. नाही तर लोक काय म्हणतात, आम्हाला काय करायचं, आय डोंट केअर असं म्हणून निघून गेले तर. पण हा मुलगा तसा नाही, स्वतःहून पुढे जाईल वडिलांसारखाच, आईसारखाच, आणि विचारेल काय झालंय काका, सांगा, मी आहे तुमच्यासमोर. अजून त्यांनी सोलापूरचे आपले जुने संबंध सोडले नाही. मित्रमंडळींना विचारतो, बोलतो, ते येतात इथे. यालाच काय म्हणतात, संबंध टिकवणं. वाढवलेले तर सगळ्यांनीच असतात, वाढवणं आणि पण त्याच्यापेक्षा टिकवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. तो गुण त्यांनी त्यांच्या वडिलांपासून आणि आईपासून घेतलेला आहे मुलांनी. आणि अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असं मी ईश्वराजवळ प्रार्थना करते. कारण त्यांच्याकडे एक समाधान वाटतं बघितलं की चला आता यांनी आपल्या कर्तव्यामध्ये हे कृतकृत्य झाल्या वहिनी, असं बघून आम्हाला पण समाधान वाटतं की चला एक कुटुंब अगदी मार्गाला, योग्य मार्गाला लागलं आणि आता त्यांची काळजी मिटली. आणि मग समोर जर यश आलं ना तर मागचे खास खळगे, आयुष्यातले काटेरी रस्ते आपण सहज विसरतो आणि पुन्हा दुप्पट आनंदाने पुढे जायला लागतो. हा मानवी स्वभावच आहे की मागचं विसरायचं आणि पुढे जात राहायचं. आणि तेच त्यांनी केलं. आणि त्यांच्याकडे बघून असं खूप समाधान वाटतं की आता त्यांना देव असंच उत्तरोत्तर त्यांची प्रगती करो. आणि आमचे सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेच. आणि असंच त्या मुलाला आणि त्या नवीन सुनेला, त्यांच्या पूर्ण कुटुंबाला यश मिळो ही देवाजवळ प्रार्थना करून मी माझा व्हिडिओ संपवते. कुठेतरी कमी जास्त काही झालं असेल तर माफ करा. कारण काय असतं, बोलण्यामध्ये आणि आपण जरा त्या प्रसंगाशी समरस झालं की थोडे शब्द चुकायची शक्यता असते. एकदा बोलायला लागलं की परत ते शब्द आपण एक विचार करतो आणि उत्साहाच्या भरात म्हणा, आनंदाच्या भरात भावनिक आंदोलनं मनात चालू राहतात. कारण आम्ही ते सगळे क्षण जगलो आहे तिथे. त्यामुळे जर काही कमी जास्त झालं असेल तर माफ कराल. नमस्कार. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.